संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। खूप छान झालंय, असं सगळ्यांचंच खूप छान छान होणार आहे. आईवडिलांचे तर परिश्रम आहेतच, पण खरं सांगायचं तर लॅब असेल किंवा क्लासेस असतील, काही जरी असेल ना, आईवडिलांचा आशीर्वाद तर महत्त्वाचा आहेच, पण मुलांची मेहनत खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि जी मुलं मेहनत घेत आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत, त्यांना हे यश मिळतंच आहे. फक्त यश कधी कधी थोडं लवकर, कोणासाठी थोडंसं उशिरा आहे, परंतु तुम्ही जर कष्ट करत राहिलात, कॉन्स्टंट राहिलात, डेडिकेटेड राहिलात तर यश नक्कीच मिळणार आहे. आणि आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय काहीच शक्य नाही आहे. सो जसा आशिष सरांना त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे, तसंच तुम्हा सर्वांना पण मिळणार आहे. सो प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत, प्रयत्न करत राहा, यश मिळत राहील. तुम्हा दोघांचं पण खूप खूप अभिनंदन. तुम्हालाही दोघांना संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव। संकल्प बोल
के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के। मी पाहिले बघा संस्कारी आहेत म्हणजे नाही का, तसं मी प्रत्येक मुलांना ऑब्झर्व करते. तर आशिष सर तुम्ही बोला आता तुमचा. तर आता यशाची पोस्ट होती म्हणले तरी चालेल, कारण आता इथे लायब्ररीला मी जवळपास 1 वर्ष लायब्ररीला होतो. इथे सुरुवात सांगतो मी, माझं बॅकग्राऊंड सांगतो. वडील आर्मीत होते माझे, तो मी बऱ्यापैकी आउट ऑफ महाराष्ट्र होतो. त्याच्यानंतर 10वीपर्यंत इथं साधनातून गेली होती. त्याच्यानंतर 11वी मार्क्स होते. 11वी परदेशन विद्यालय पुण्यातून ते केले. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अकॅडमिक चांगलं होतं, नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली होती. बट हे असं होतं की ठीक आहे, पहिली गोष्ट युनिफॉर्म सर्व्हिसची आवड होती आणि असं वाटत होतं ठीक आहे आपल्याला थोडंसं वेगळं करायचं आहे, ऑर्डिनरी लाईफ जगायची नाही. म्हणजे आयुष्यात काहीतरी म्हणजे स्वतःला वाटत होतं की नाही ठीक आहे, पैशापेक्षा जे समाजात रिस्पेक्ट असतो किंवा पॉवर असतो त्या गोष्टी मला थोड्याशा ॲट्रॅक्टिव्ह वाटत होत्या. सो मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे स्टार्टिंगला स्वप्न असं होतं की 2 वर्षात DYSP व्हावं म्हटलं, राज्यसेवा मारावं, त्यानंतर परत पुढे 2 वर्ष करावं UPSCतून IPS व्हावं आणि ते इमॅजिनरी दुनियेत राहायला लागलो. बट जेव्हा MPSC चालू केली त्यावेळेस कळलं की 4 वर्ष प्रिलिम्स निघत नाही. म्हणजे तुझं पॉईंट सांगायचं म्हणजे ही रिॲलिटी MPSCची की बाबा आपल्याला वाटतं की आपण करायचं असतं वेगळं, पण इथं कॉम्पिटिशन करायला की त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर ठीक आहे कळते की काय संघर्ष चालतोय. मग हळूहळू प्री निघायला लागले, मीन्स निघायला लागले. आणि त्यात माझं असं होतं की माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं. इंजिनिअरिंगची मेन्स सिव्हिल आपली MPSCची म्हणजे आपली सिव्हिलची मेन्स आणि MPSCची मेन्स अशा दोन्ही गोष्टी चालल्या पॅरलली. नंतर बेस दोन्हीकडे येत नव्हतं, इकडे पण फेल्युअर येत होतं, इकडे पण फेल्युअर होतं. त्याच्यानंतर मग एक गोष्ट कधी सर्व द्यावं लागलं. सर्वच्या ॲड त्यावेळेस तोपर्यंत नव्हत्या काही, 21-22 सर्वच्या ॲड निघायला लागलं, तिथं पण फेल्युअर यायला लागलं. जवळपास एक 2-3 मार्कांनी सगळे रिलेट होतं. तर माझ्यासोबत गावडे सर होते आत्ता सिव्हिलमध्ये सिलेक्ट झालेले सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, आणि करे साहेब होते. तर आम्ही सोबत अभ्यास करत होतो. म्हणजे का असं होतं की एकदम पिकला अभ्यास चाललेला, सगळ्या गोष्टी चाललेल्या, पण अभ्यास पॅरलेली चालल्या होत्या. मग त्यावेळेस असं जाणवली गोष्ट की रिझल्ट तर काही येत नाही, रिझल्ट राहत होते. मग त्यावेळेस एक गोष्ट कळली की फील्ड प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही बँकिंग करायचं प्रॉपर बँकिंगच पाहिजे तुम्हाला, इंजिनिअरिंग करायचं इंजिनिअरिंगच पाहिजे आणि MPSC करायचं MPSCच पाहिजे. सो मग मी डिसाईड केलं की ठीक आहे बाकी इंजिनिअरिंग थोडं साईडला ठेवायची गोष्टी, जे आहे ते आपलं फील्ड आहे योग्य, जे आपल्याला करायचे त्या फील्डमध्ये आपण तयारी करूयात. ते करता करता एक्झाम दिली आता ही. त्याच्यामध्ये रिझल्ट माझा आला होता. लास्ट टाइमला आपल्या लायब्ररीमध्ये गुट्टे सर होते, त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्याच रिझल्ट हा माझा. त्याच्यामध्ये मी वेटिंगला पडलो होतो. गुट्टे सर जॉईन झाले होते. माझा रँक 68 होता, पण मी वेटिंग लिस्टला होतो. वेटिंग लिस्टला असल्यामुळे आता काय दुसरा ऑप्शन नव्हता. फेवरेट रिझल्ट लागला होता. त्याच्यानंतर तो आत्ता वेटिंग लिस्ट आत्ता क्लिअर झाली आणि बाय गॉड ग्रेस माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आणि लिस्टमध्ये नाव आलं. सांगायची ही गोष्ट आहे की ठीक आहे, आता इथपर्यंतची ही जर्नी. त्याच्या मागे 2 गोष्टी सांगतो की खोकले येते त्यामुळे थोडी सवय. सांगायची गोष्ट ही की ही फील्ड अशी आहे की याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट. म्हणजे मी तर माझी फेज अशी होती की लिटरली मला असं वाटत होतं की माझ्यासोबतचे मित्र नामांकित कंपनी प्लेसला आहेत, काही मित्र फॉरेनला आहेत. ते आता जे इंजिनिअरिंगचे आहेत त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी काय बाहेर मार्केटिंग चालले. बूम पॅकेज देते एकदम 20 लाख 26 लाख 24 लाख. आणि आपण विचार करतो की अरे ग्रुप A जाऊ द्या, B जाऊ द्या, C पण निघा ना आपल्याला. म्हणजे नैराश्य येतं, साहजिक आहे, ते काही चुकीचं नाही गोष्ट. पण रिअलिटी खरं सांगायची म्हणजे हे कॉम्पिटिशन भयानक आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की या फील्डमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर पॉझिटिव्ह माइंडसेट एवढा भयानक पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तुमची साथ संगत आणि एक आईवडिलांचा सपोर्ट. आईवडिलांचा सपोर्ट सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांनी म्हणजे फ्रँकली सांगायला काय हरकत नाही, मी इंजिनिअरिंगच्या नंतर मी आत्तापर्यंत MPSC करत होतो. मला आत्तापर्यंत रिझल्ट लागत होतो, वडिलांनी एका शब्दाने विचारलं तर रिझल्टचं काय झालं. म्हणजे सगळे श्रेय जाते ते वडिलांना. त्याच्यामुळे माझं प्रेशर अख्खं निघून जात होतं. मला इव्हन आता रिझल्टच्या पूर्वी आठवड्यापूर्वी मला वडील सांगत होते, मला नैराश्य होतं. मी लिटरली सांगतो, हे जर कोण म्हणत नाही फील्डमध्ये डिप्रेशन येत नाही, पॉझिटिव्ह काही येत नाही, तर हे सगळे खोटे सांगतात. कारण मी खरं सांगायचं म्हणजे माझं वेल बॅकग्राऊंड आहे, मी इथला प्रॉपर आहे, माझं सगळं काही म्हणजे असं काही नाही कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, काही नाही. तरी पण माझं स्वप्न होतं की ठीक आहे
मला ज्यावेळेस वडिलांची घरात गाडी आहे ना, मला त्या गाडीत महाराष्ट्र शासन टाकायची, म्हणजे हे माझं स्वप्न होतं किंवा मला ती पाठी महाराष्ट्र शासन टाकायची, मला ती क्रेज होती, त्या गोष्टी पूर्ण होत्या. आणि माझ्या वडिलांचं एक वाक्य होतं नेहमी की मला म्हणजे गाडी ज्यावेळेस आम्ही चूज करायला गेलो होतो त्यावेळेस मला आठवतं की वडिलांनी पप्पा ही गाडी काय घेताय तुम्ही. आता ठीक आहे, आपली मिडल क्लास फॅमिली असते, बजेटचं थोडंसं काही गोष्टी असतात किंवा इव्हन XYZ गोष्टी. त्यांचं म्हणणं एकच होतं की हे बघा म्हणजे गाडी सर्वजण घेतात, गाडीतून उतरणारे अधिकारी पाहिजे म्हणजे त्यावेळेस ती गाडी सुटली म्हणजे त्यांचं ते वाक्य मला अजून पण आठवते. तिथून पुढं माझे जे ठीक आहे डोक्यात होते ह्या गोष्टी मला करायच्या तसं झालं. मग सांगायची गोष्ट ही की वडिलांनी जे मला बॅकिंग दिलं की त्यांचं फक्त एक वाक्य होतं की तू लढ नाही झालं तरी ठीक आहे, मी तुला बॅकिंग दिलेली आहे, तुझ्यासाठी भरपूर करून ठेवले. म्हणजे ते पॉझिटिव्ह माइंडसेट मला कधीच बर्डन देत नव्हतं. दुसऱ्या साईडला एक सांगायचं म्हणजे आता करे साहेबांना माहिती माझा मित्र परिवार किंवा आपल्या सोबतची पॉझिटिव्हिटी नैराश्य येतं. करे साहेबांपाशी मी किती वेळा तरी बोललेले किंवा नाळे साहेब त्यांना किती वेळा बोललेले की लो फील होतं सगळ्यांना होतं, ऑब्वियस होतं. ते माझ्यापाशी बोलतो, मी त्याच्यापाशी बोलतो. माझ्यासोबत जे मित्र होते पोस्ट होल्डर आहेत किंवा इव्हन आता एक अक्षय शिंदे, मी स्पेसिफिक जाऊन मेन्शन करतो की तो मित्र UPSCचा मेन्स, IPSC मेन्स, राज्यसभेत 3 वेळा इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर परत RFOचा इंटरव्ह्यू, वेटिंग लिस्टला ST 1 नंबर वेटिंग. मी सांगतोय की स्ट्रगल किती लागते. आपण जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. जो मुलगा अकॅडमिक टॉपर होता त्याची UPSCचं मेन्स त्याने 2 दिले आहेत, IFSचा मेन्स दिले आहेत, त्याच्यानंतर RFOचा इंटरव्ह्यू आलेला आहे, राज्यसभेचे 3 इंटरव्ह्यू झाले त्याचे, त्याच्यानंतर परत आपला समाज कल्याण अधिकाराचा इंटरव्ह्यू दिला आहे, ST 1 नंबर वेटिंगला आहे. सांगायची गोष्ट ST 1 नंबर वेटिंगला आहे. त्याच्यानंतर एक्साईजची मेन्स दिले, त्याच्या ASOची मेन्स, सगळ्या मेन्स दिल्यात, पण बॅडली तेवढं लागले की ते 1 नंबर वेटिंगला पडलेले, रिझल्ट नाही. म्हणजे याचा अर्थ असा नसतो की आपल्याला फेल्युअर आलेलं असतं. जे की सांगायची गोष्ट की तर आपल्या सोबतची बरीच मुलं असतात किंवा करे साहेब आहेत, नाळे साहेब आहेत किंवा बरेच काही आपल्या सुजन सर येत आता त्यांचा मी कसं बघितलं, आम्ही सोबत अभ्यास केलेला मॅडम. एक फेज अशी होती की आम्ही सगळे पिकलो होतो त्यावेळेस लॅबरेटरीने 6-7 जण पोस्ट होल्डर होती, पण कंडिशन अशी झाली की रिझल्ट एवढा भयानक फिरला की एकाला पण पोस्ट नाही. म्हणजे सांगायची गोष्ट आहे की अनप्रेडिक्टेबल फील्ड आहे, पण पॉझिटिव्हिटी ठेवा, दिवस बदलतात आणि त्या पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह विचारांनी जे आपण म्हणजे सांगायचं थोडक्यात की एखादी गोष्ट असते की सपोज आता एक दगड आहे, तो ब्रेक करायचे म्हणजे 100 ठोकायला तुटतो, याचा अर्थ असा नाही की पहिले 99 ठोके चुकीचे असतात. निगेटिव्हिटी सगळ्यांना येते, पण ऑब्विसली पॉझिटिव्हिटी राहिलेल्या गोष्टीचा खूप जास्त फायदा होतो. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की मला हे एक सीन झाला आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहिली की हे यश अपयश ठीक आहे त्या गोष्टी. म्हणजे मी आत्ता बघितलेलं आहे की 2 दिवसात डायरेक्ट रात्रीचं आयुष्य बदललेले. म्हणजे इव्हन एवढे जे सगळे सत्ता चालले आहेत किंवा काय राहिलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट खरं सांगतो की 2 वर्षाचे रात्रीचं आयुष्य बदलते, पण त्यासाठी 5-6 वर्ष स्ट्रगल केलेला असतो. सो हे लक्षात ठेवा की फेल्युअर आलं, आज तुम्ही रशीच्या पलीकडे, मी फक्त एक स्टेप पुढून अलीकडे आलेले. त्याच्यामुळे निगेटिव्ह कधी राहू नका, पॉझिटिव्ह राहा. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची गोष्ट होती की म्हणजे मी या गोष्टीचं की मी कर्मा बिलीवर आहे की आयुष्यात कर्म कुठं फिरून येत नव्हती. मला एक परत गोष्ट जाणवलेली की मी प्रत्येक वेळेस माझा विचार आहे की आता इथले जे मित्र म्हणजे त्यांना माहिती असेल की मला जेवढं शक्य असेल ना, मी त्यांना बऱ्यापैकी जेवढं काही माझ्या परत मदत करता येईल किंवा काही ज्या गोष्टी ॲडजस्ट होत असतील तेवढं मी ट्राय करतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीला असेल तर मला एक कर्मा रिटर्नची गोष्ट का आठवतं, मी स्पेशली सांगतो की आयुष्यात आपण समाजाचं देणं लागतो. जेव्हा शक्य असेल ना त्यावेळेस तुम्ही देत राहा. त्यावेळेस मला त्या गोष्टी आहेत ना फिरून बॅक तुमच्याकडे येतात. जसं की मी एक छोटी स्टोरी सांगतो. मी इंजिनिअरिंग होतो, जसं स्पेसिफिक अक्षय शिंदेचं मी नाव घेतलं मला माझ्या मित्राचं. तो मित्र आणि मी माझा एक क्लासमेट होता, त्याची मॅडम 2 मिनिटं एक सांगतो की गोष्टी ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. तर माझा मित्र होता, त्याच्या भाचीला म्हणजे बहिणीच्या मुलीच्या हृदयाला बोलतो. ठीक आहे, तर तो मला असं बसता नैराश्य होता. म्हणलं अरे काय झालं, तिथे म्हणलं अरे असं आहे बहिणीच्या मुलीला हृदयात बोलले, असं प्रॉब्लेम आलेला गोष्टी. तर त्यांची परिस्थिती डाऊन होती थोडीशी. तर मी आणि त्या अक्षय शिंदे आम्ही जाऊन इनिशिएटिव्ह घेतलं की आपण काय करूयात, कॉलेजमध्ये फिरू आणि पैसे गोळा करूयात, म्हणजे जेवढे शक्य होतील तेवढे. आम्ही इनिशिएटिव्ह घेतला, मित्र जोडत गेले, त्यांना दिसायला लागले की पोरं पाहायला लागले, ते आमच्यासोबत एकत्र आले. आम्ही जेवढे म्हणजे माझे इंजिनिअरिंग कॉलेज होतं त्या ब्रँचेसला पूर्ण फिरलो. जवळपास तुम्हाला सांगतो इथून आमदार निधी सगळे फंड गोळा करून आज आम्ही 6.5 लाख रुपये गोळा केले, इव्हन एक 4 ते 5 दिवसामध्ये. आणि त्या मुलीची सर्जरी झाली. ती मुलगी आज 8 वर्षाची सुखरूप आहे आणि तिला माहिती नाही की ती मदत कोणी केली. मी सांगायची गोष्ट आहे की आज त्या मुलीचे ब्लेसिंग असतील. मी वेटिंग लिस्टला पडलो, वेटिंग लिस्ट 2 क्लिअर झाल्या होत्या, फक्त 1 राहिली होती. मी 3 नंबर वेटिंगला होतो. लिटरली
वेटिंग मला डाऊटफुल होतं की होते का नाही, क्लिअर होते का नाही. त्यात एक गोष्ट अशी झाली की माझ्यावरती जो होता त्यांना ऑलरेडी दुसरी पोस्ट मिळाली होती. त्यांनी त्या पोस्टमधून राजीनामा देऊन दुसरीकडे गेले होते. मला ऑफिसमधून कॉल आला की ठीक आहे, राजीनामा आणखी आलेला आहे. त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली की आयुष्यात कर्मा फिरून येतो. तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं पॉझिटिव्ह करत राहा. 100% त्याचा तुम्हाला नकळत देववरती बघत असतो ते तुम्हाला तुमच्या पाठीमागं कुठून ना कुठून त्या गोष्टी तुम्हाला पुरवत असतो. सो अशा प्रकारे लिस्ट लागली, वेटिंग नाव क्लिअर झालं आणि तिथून पुढं मग जी मी मित्रांसोबत संगत घालवली होती, मित्रांसोबत जे एकत्र केले होते, रिझल्ट लागला मला काहीच माहिती नाही. जवळपास 150-200 मित्र सगळे जे जे ऑफिसला होते, म्हणजे लिटरली खरं सांगतो की वन्स इन लाईफ टाईम मुवमेंट होती ही आयुष्यात. मला उद्या मी डेप्युटी कलेक्टर झालो ना तरी मला हे एन्जॉय राहणार नाही आयुष्यामध्ये. मी जिथं जिथं मित्र ऑफिसला होते प्रायव्हेट जॉबमध्ये, त्यांनी सुट्टी टाकली, निघून आले. गव्हर्नमेंटवाले त्यांचं काय गव्हर्नमेंटचं माहिती असतं ते निघून आले लगेच. सगळे एकत्र गोळा झाले. तिथून पुढे ती मिरवणूक, ते डीजे, काय 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 भयानक. म्हणजे मी खरं सांगतो की आयुष्यामध्ये हा क्षणचा अनुभव घ्या. हा क्षण येत ना अप्रतिम असतो. तुमचं डायरेक्ट आयुष्य बदलून येते. आज समाज जातोय, माणसांचं जातोय. इव्हन म्हणजे ऑर्डिनरी टू म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणताय. म्हणजे जे सत्कार चालू आहेत आज घरात 4 दिवस झाले लोक वेटिंगला येते, बुके घेऊन येते. पण तेच चालले. गावाकडे सत्कार, आता परत गावाकडे सत्कार. सासवड प्रॉपर सासवड माझे गावाकडले सत्कार. परत आता आज रिपोर्टरचा फोन आला होता की तुमचा पेपरला फोटो द्यायचा, डिटेल सांगा, हे करा. किंवा येऊन आज परत म्हणजे सांगायच्या गोष्टी डायरेक्ट आयुष्य बदलतं. आणि एक गोष्ट म्हणजे रिअलिटी सांगतो की 2 दिवसापूर्वी माझ्या मित्राचा फोन आला होता, जो आणि मी इंजिनिअरिंगला मी 2 जण प्लेस झालो होतो. त्याला 26 लाखाचं पॅकेज असतं. तर मला फोन आला होता, भाऊ तुझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होतं तुझी क्षेत्र सोडून तिकडे गेलं. म्हणजे सांगायची गोष्ट आहे की गव्हर्नमेंट म्हणजे आता ती प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, पण ती गव्हर्नमेंटची क्रेज आहे ना आज पण भयानक आहे. तो रिस्पेक्ट, मान सन्मान. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की जेवढं शक्य असेल तेवढं करा. आणि ठीक आहे, मला एवढा काही संघर्ष लागला नाही. म्हणजे टू बी फ्रँक माझं फायनान्शियली सगळी स्टेबिलिटी होती, सर्व काही व्यवस्थित होतं. मला असं काही फायनान्शियली मी कुठला स्ट्रगल केला नाही किंवा मला काही नाही. फक्त मी बऱ्यापैकी मित्र बघितलेले की जे आज सुद्धा गावाकडनं आलेले आहेत, त्यांची फायनान्शियली स्टेबिलिटी नाहीये, ज्यांना इतर राहायचं खायचं बरीच अडचणी. आणि काही मित्र असे पण बघितलेले आहेत की गावाकडनं पैसे घेतात, व्यवस्थित येतात, चुकीच्या पद्धतीने वापर करतात. मग सांगायचं आहे की ज्याचे आई वडील 300-400 रुपयांनी शेतात काम करते, मोलमजुरी करते, दिवसभर राहते, आज तो मुलगा चुकीच्या मार्गाने जातो. त्याचं घरचं व्यवस्थित आहे, आज ते स्वप्नांशी जो पाठला करत असतो तेव्हा त्याच्या गोलपर्यंत गाठत असतो. त्यामुळे चॉईस तुमची आहे. जे तुमच्या आईवडिलांचे कष्ट आहेत ते तुम्हाला थांबवायचे तर तुमच्या हातात येत नसत तर ते परत चालू राहणार आहेत. आणि म्हणजे एक रिॲलिटी सांगतो, म्हणजे मला जे वाटते त्या गोष्टी की मॅडम खरं सांगतो की ह्या म्हणजे आत्ताच्या सोसायटीमध्ये आहेत ना गरिबी साफ म्हणलं तरी चालेल मॅडम. कोण किंमत देत नाही समाजामध्ये, काय देत नाही. त्याच्यामुळे कष्ट करा मित्रांनो, आपापल्या अचिव्हमेंट घ्या. आणि एक छोटीशी 1-2 मिनिटं सांगतो की एक व्यक्ती मला भेटला होता, म्हणजे XYZ प्रॉब्लेम असेल, त्याने मला एक वाक्य सांगितलं होतं की आयुष्यात पुरुष हा फक्त आणि फक्त कर्तव्य ओळखला तो त्याचं कर्तृत्व असं नजरच तुम्हाला समाजात किंमत आहे. ज्याप्रमाणे ती म्हणतात की स्त्री सौंदर्याने शोभली जाते त्याप्रमाणे पुरुष कर्तव्याने शोभला जातं. त्याच्यामुळं तुमचं समाजात फक्त आणि फक्त कर्तृत्व होतो. आयुष्यात जेवढं कष्ट करायचं तेवढं घ्या. चेतन भगतचं एक वाक्य आहे, स्ट्रगल हा अटळ आहे, एक तर आयुष्याच्या सुरुवातीला आहे नाही तर एंडिंगला आहे. ज्या व्यक्तीने आयुष्याच्या स्टार्टिंगला स्ट्रगल घेतलेलं आहे त्याचं एंडिंग हे खूप सुखात जातं. आणि ज्या व्यक्तीने आयुष्यात एन्जॉय केलेलं आहे स्टार्टिंगला त्याचं एंडिंग हे स्ट्रगलमध्ये जातं. सो स्ट्रगल अल्टिमेट आहे, चॉईस तुमची आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आशा आहे की इथून पुढे आता लवकरात लवकर, आता आमच्या हॉलमध्ये ते गावडे साहेब होते, मी होता, आता करे साहेब येतीलच लवकर. इथून पुढे बरेच रिझल्ट येणार आहेत. सो सर्वांना शुभेच्छा, ताकद लावा. आणि एक गोष्ट आहे की क्षेत्रात कुठले हात घातला ना ते तडीच म्हणूनच ठेवायचं शेवटी एकदम. म्हणजे तिथं परत मनात वाटले नाही पाहिजे आपल्याला करायचं म्हणून केलं नाही म्हणून. सो एवढे बोलून मग माझे शब्द संपतो. थँक्यू सो मच.
प्रथमतः नमस्कार. या चिमुकल्यांना आशीर्वाद. पहिल्यांदा त्याला एवढं म्हणजे एवढं बोलताना पहिल्यांदा पाहिले. घरी तर माझं बोलणंच खायचं. 4 दिवसापूर्वीच म्हणली तुला मारवली म्हणली. लाडक आहे. आर्मीत असताना ह्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आणि अजून पण आम्ही शेती करतो गावातल्या जाऊन. आणि ज्यावेळेस आम्ही गाडी पहिल्यांदा घ्यायला गेलो ना तर ह्यांनी ओमनी गाडी पसंत केली होती. शेतीचा माल व्हायसाठी याच्यामध्ये बरेच मुलं म्हणजे शेतकऱ्यांची पण असतील. सीताफळ वाढण्यासाठी ओमनी गाडी. तर हा म्हणे नाही पप्पा वेळेमध्येच घ्यायची. मग हे काय बोलले बाबा ठीक आहे आपल्या शेतीसाठी आपल्याला ओमनी गाडी ठीक आहे. तर मग बोलता बोलता बोलले की आपल्याला मोठी गाडी घेऊ नंतर पण गाडीतून उतरणारा अधिकारी पाहिजे हे ह्यांचं वाक्य होतं. कसरत तर ह्याला खूप झाली. टाईम लागला. जे नातेवाईकांतून होते ना बोलणारे खूप म्हणजे आम्हाला खूप सहन करायला लागले. जसं रिजेक्ट लागलं ना एका रात्रीत सगळे पलटी झाले. गोष्टी गोष्टीच्या नाही घेत म्हणजे इव्हन ते 10-12 हजार कमवतात ना ते पण शिकवतात तुम्हाला काय चाललंय म्हणून नाही का. खरं सांगतो की तुम्हाला त्यांना ते शिकवतात की अरे काय चाललंय असं चाललंय ते फसवतोय कधी किंवा गावकडल्याला म्हणून नाही का. ते नॉलेज येत असतं ऐकून घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. काही जास्त डोक्यात नाही घ्यायचं. विश्वास होता ह्याच्यावर कारण कोरोना काळामुळे 2 वर्ष तर असेच गेले. कॉम्पिटिशन वाढलं खूप. शेवटी कसं यांनी त्याच्या पप्पांच्या शब्दाला तडा जाऊन दिलं नाही. शेवटी ते त्याला म्हणजे जे व्हायचं होतं ते त्यांनी लावलं. आणि आमच्या म्हणजे परिवारामध्ये हा पहिलाच अधिकारी आहे. त्याच्यामुळे तो बोलला तसं आपण जे कर्म केलेलं असतं ना ते फिरून येतं आपल्याला. याला म्हणजे सगळ्यांचं आपल्या खिशात जर 50 रुपये असतील ना एखादं जर गरीब दिसलं ना तर त्याला तो देऊन मोकळा होणार. म्हणजे तो विचार करणार नाही की आपल्या खिशात परत आहे का. आता ते मुलांनी पाहिलं ना एवढं खर्च केलेला तर आपल्या घरात पण तशी कंडिशन असल्यामुळं असं जाणीव असते माणसाला की बाबा खरंच त्या माणसाला आपली मदतीची गरज आहे. सर्वांच्यासाठी खूप करतो. आता कालच आमच्या गावाकडे सत्कार होता त्याचा. एवढा सगळ्यांना अभिमान वाटला ना की मन असं अजून सुद्धा भरून येते की खरंच आपल्या लाईफमध्ये हे आर्मीत असल्यामुळे कसरतच करायला लागले. आतापर्यंत कसरतच करत होतो पण ह्याच्या एका रिजल्टनी आहे ना पूर्ण आम्हाला ते सेलिब्रिटी झाल्यासारखंच वाटायला लागलं. पूर्ण घरामध्ये आमचं दररोज कंटिन्यू पाहून येतं. आता पण इकडे यायच्या टायमाला 2-3 कॉल आले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळ्यांना मी म्हणजे सांगते की प्रयत्न करा तुम्ही. यश येतं म्हणजे येतच. आपण आपल्या फक्त मनाशी प्रामाणिक राहा. मन लावून अभ्यास करा. प्रयत्न आपोआप आपल्या पाठीमागे येतं म्हणजे येतच. बस एवढं बोलून शब्द तरी पण सेम MPSC इंटरव्ह्यू मला वेटिंगला पडला. शेवटी घरची परिस्थितीमुळे एज्युकेशनमुळे सोडलं आणि प्रायव्हेट जॉब करायला लागला. तो म्हणजे घरातला मेंबर म्हणून ते चाललं भावासारखा आहे माझा मित्र. तो स्टोरी फक्त मम्मीला सांगितली तर मम्मी म्हणते ठीक आहे एक काम करलं मित्र जर्मनीत आहे किंवा XYZ गोष्टी तर आपण फायनान्शियली मी स्टेबिलिटी देते आपण घरातून काही ना काहीतरी मदत करू त्याला म्हणून क्षेत्र सोडू नको. माझा मित्र जर्मनीला आहे ठीक आहे थोड्याफार गोष्टी घरचे आणि ते जर्मनी जो मित्र आहे त्याला मी फक्त एक कॉल केला की त्याचं नाव सिद्धेश ढोले जस्ट की असा प्रॉब्लेम आहे XYZ मित्र आहे आपला तो ते फील्ड सोडून चाललाय पण त्यात टॅलेंट दिसते त्या गोष्टी. तर त्यांनी एका फोनवरती तो मुलाला वर्षभर सपोर्ट केला. आज तो मुलगा क्लास 2 ऑफिसर आहे गव्हर्नमेंटमध्ये. सांगायची ही गोष्ट की त्या एका आपल्या डिसिजनमुळं माझ्यासमोर म्हणजे मी लिटरली सांगतो की ते परिस्थिती एवढी वाईट होती. तो क्षेत्र सोडून कसं होतं तुम्ही ज्यावेळेस टेक्निकल डिग्री घेता आणि गॅप घेता त्यावेळेस तुमची व्हॅल्यू मार्केटमध्ये कमी होत होती. तो ते 10-15 हजार त्यांनी काम केलं होतं त्या चालू केलं होतं मी काम करायला. पण जस्ट एक आपला इनिशिएटिव्ह किंवा आपल्या कॉलमुळं एक जर्मनीतला मित्र त्याला मदत करतोय आणि तो परत त्याच इनिशिएटिव्हने अभ्यास करतोय. सलग एक्झाम 1, 2, 3 एक्झाम क्रॅक करून तो निघून जातो. क्लास 2 ऑफिसरला गव्हर्नमेंट ऑफिसर होतो. महाराष्ट्रातून गव्हर्नमेंट ऑफिसर होते. आणि ते आला एवढी प्रार्थना केली होती ना ते पण विचारा म्हटलं त्याची एवढी परिस्थिती नाजूक आहे. त्याचा भाऊ 6,000 रुपये पगारावर गावंडीच्या हाताखाली काम करायचा.
आणि ते 6,000 त्याला पुण्यामध्ये इकडं शिक्षणासाठी राहण्यासाठी पाठवून द्यायचं. एवढं वाईट वाटायचं ना. मी परमेश्वरा म्हटलं अरे माझ्या मुलांच्या आधी त्याचं पहिलं सिलेक्ट होऊ दे. आणि देवाच्या कृपेने 6 महिन्यापूर्वी तो सिलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर हा झाला. अजून एक तो अक्षय शिंदेचं सांगतोय ना, तो तर क्लास 1साठी इंटरव्ह्यू देऊन आलाय. आता नंतर म्हणजे त्याच्याजवळ निरोप येईलच की तो पण सिलेक्ट झाला. म्हणजे कर्म असतं ना, म्हणजे आपण दुसऱ्याला आनंद दिला ना तर देव पण आपल्याला आनंदच देतो. आपण दुसऱ्याला दुःख दिलं ना आपण पण त्या दुःखातच राहतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं तर ते ह्याच्यामुळं बाकीच्या मुलांना म्हणजे समजतंय की प्रयत्न करा तुम्ही. किंवा शिक्षक लोक सांगतच असतात अभ्यास करा चांगला, आईवडिलांची प्रामाणिक करा, शिक्षकांची प्रामाणिक करा आणि मन लावून अभ्यास करा. यश हमखास येणार असतं. मला बोलायचं होतं मी सांगतो माझं झाले, पण आपल्याला आता सध्या टाईम नाही. कधी योग आला ना तर बोलत त्यांनी जे केलेलं आहे ना, माझं स्टार्टिंग झाले पण मला माझ्या आताच टाईम नाही. तुम्हाला त्यात सांगितलं तुमची एनर्जी मीटिंग आहे माझी, तर तुमची एनर्जी डबल होऊन जाईल. मी आता तब्येतीने जरी असलं ना एकच सेकंद सांगतो. आता मला बोलता येतं. एकच सांगायचंय, मी जेव्हा 1985 साली आर्मीमध्ये सगळे ग्राउंडवर पळत होतो त्यावेळेस माझी रनिंग टेस्ट चालली होती. त्यावेळेस मी कधी रनिंग टेस्ट तुमच्यासारखा अभ्यास केला नाही किंवा काय नाही केला. तर ज्यावेळेस मी पळत होतो ना तर मला असं स्पीड येत होतं. मला स्पीड असं येत होतं, मलाच काय कळत होतं मी पुढं पळतोय काय नाही. परिस्थिती माझी अशी खराब होती की जेवायला सुद्धा भेटलं ना. त्या दिवशी मला काहीच नव्हतं. माझं 1 किलो वजन कमी होतं. 50 किलो लागत होतं. तर 1 किलो कमी पडलं ते 1 किलो केळी खाल्ली आणि वजन झालं माझं. मी रनिंग केलं सर्व मुलांचे 1500 म्हणजे मुलांच्या ती मुलं सेकंड राऊंडला होती. मी चौथ्या राऊंडला शेवटला होतो. फक्त सांगायचं की जर जो सगळ्यात पुढे निघून गेला ना तो डबल पळत राहतो. त्याला कळत नाही काय, बेभान होऊन जातो. तसंच तुम्ही पण बेभान व्हा आणि तुमच्या पोस्ट काढत चाला. खूप मोठा स्ट्रगल आहे. आणि मी जे काय केले मी ह्याला काही सांगितलेलं नाही. मी जे काय ते शून्य होतो, मी शून्यातून त्याला जी भेटलं आहे ना, मी कधी त्याची किंमत केली नाही. किंवा आज फक्त मला किंमत काय भेटली माहिती का तुम्हाला? माझी जर हिस्ट्री ऐकली तर खूप मोठी हिस्ट्री. मी कारगिल योद्धा आहे. ठीक आहे, कारगिल श्रीलंकेमध्ये शांती सेनेमध्ये 3 वर्ष केलेली मी. मला बोलायचं म्हणजे कसं ज्यादा टाईम लागेल म्हणून मला ऑफिसला म्हणतो. तर मोटिवेट कशा करता हा मुलगा फक्त त्याला आहे ना आर्मीमध्ये लेक्चर सारखं त्याला 2 शब्द हिंट देत राहायचं. ज्यादा नाही, आता बोललो आपण ज्यादा बोललो पण आला काय रे वाळा कसं काय, त्याच्याशी मी कनेक्ट राहिलो. कसं काय 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 तो सांगणार मला पप्पा असं झालं तसं झालं. तुम्हाला लास्ट एकच पॉईंट सांगतो. तो साधनामध्ये होता. साधनाच्या तिथं 82 का किती टक्के तर माझ्या आठवत नाही. पण त्याचं त्यांनी काय केलं, साधनावाल्याने हा हुशार मुलगा होतकूर मुलगा चांगला मुलगा आहे म्हणून त्यांनी काय केलं मॅनेजमेंट कोट्यामध्ये पैसे न भरता म्हणून एका इथं घेऊन. आणि ह्याच्या काही डोक्यात माइंड सेट झालं मला फर्ग्युसन कॉलेजच घ्यायचं. आज तिथं 95ला कटअप होता. त्यांनी आता जसं लढलंय आता जो त्यांनी लास्ट स्टेज त्यांनी लढला ना त्याची पोस्ट जी मिळवली ना त्याचं माझ्या मनात आहे. आता तुम्हाला त्या गोष्टी त्याचा स्ट्रगल सांगता येत नाही पण त्यावेळेस तिथं होतं ना 94.50ला सुद्धा आत गेटच्या आत येऊन देत नव्हते त्यांना. आणि ह्याची जिद्द आहे मला तिथंच घ्यायची आहे. शेवटी लास्टली तुम्हाला सांगतो त्याचं फक्त स्वतःची इज्जत मला परमिशनलाच घ्यायची. परत लास्टली त्याचं ॲडमिशन परमिशनला झालं. त्याची जिद्द पक्की झाली. मी तरी जरी काय जरी झालं तिकडं मग सोडत नव्हती ना, तिकडं सोडत नव्हती, तिकडून सोडा ना त्याला साधनातून पण त्याला जायचं होतं तिकडं. म्हणजे त्यांनी जेवढं हे केलं मग मला तेच कॉन्फिडन्स वाटतं. त्याच्यामध्ये काहीतरी धमक आहे. तो जे बोलतोय ना त्याची धमक आहे म्हणून मी त्याला कधीही बोललो नाही. मी म्हणे तुमचा लय भरोसा आहे त्याच्यावर. शेवटी मला 2 दिवसांनी तिला सांगितलं हे बघ हा भरोसा आहे. चिडचिड व्हायची ना माझ्यासोबत की बाबा आता आला लायब्ररीमधून आला घरी स्वयंपाक करायला म्हणजे भाकरी जरी तव्यात गरम मला असं वाटायचं गरम द्यावं आपल्या मुलांना नाही का. ते सव्वासाला जॉबला जायचे मग चपात्या करायच्या ठेवायचं राहिले भाकरी गरम पण भाकरी नुसती पलटी करून वस्तू ताटच घेऊन ते मला
माहिती आहे का IAS वगैरे IPS मी आहे. त्याला नेहमी म्हणायचे मी त्याला तू आहे ना मीच गावते तुला हुज्जत घाला तू ग्लास वनशी हुज्जत घाल मी हा शब्द त्याला नेहमी म्हणायचे पण देवाच्या कृपेने चालू जे झालंय ते आपण एखाद्या दिवशी गेस्ट जेव्हा तिथे टेबल ठेवू आपण काय नाही सगळे अभ्यास करतील तू बोलत काय आज आम्ही एवढं खुश आहे ना एवढं खुश आहे की प्रमाणाच्या बाहेर सगळ्यांना सांगते मी की प्रयत्न प्रामाणिक करत ना प्रयत्नांना यश येतं म्हणजे येतच ऑफिस गमत थँक्यू सर्वांनी टाइम दिला आणि त्यांच्यात एक सचिन मुलाला खूप मार्गदर्शनातून बाहेर पडलेलं आहे खूप मोठं हे कधीच विसरता येत नाही. पैसे भरपूर असतात समाजामध्ये भरपूर पैसे पण हे गाईडलाईन्स हे तो आला इथं आम्हाला एवढं मोठा पहिली वेळ आला मी आम्ही कधी नाही पहिली वेळ त्यांनी आणून आम्हाला इथं तुमच्या समोर पोहोचवलं. माझे मनोगत शब्द तुम्हालाही नसेल माहिती मी काय बोललो ते काय पण तुमचे 2-3 शब्द लक्षात आला असेल की दुसरा राऊंड आणि चौथा राऊंड आणि कारगिल युद्ध आणि श्रीलंकेमध्ये 3 वर्ष हिस्ट्री कधी जर पण आपल्यात जर कधी योग झालं तर आपण बोलू. थँक्यू. एक फोटो बघा. संकल्प बोल के हम तो निकल पड़े.